नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सध्या आपल्याकडं वक्फ बिलची चर्चा आहे आणि आपल्याला माहीत आहे की वक्फ बिल हे JPCला दिलेलं आहे, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला। आणि तिथं म्हणजे हे सांगण्यात आलं की आपल्या हरकती ऑब्जेक्शन्स नोंदवाव्यात। तर जवळपास 5 कोटीच्या वर मुस्लिम समुदायाच्या लोकांनी याच्यावर आपल्या ऑब्जेक्शन हरकती नोंदवलेल्या आहेत। आणि त्याच्यामध्ये मुख्यत्वाने जी गोष्ट आहे की फार मोठा लढा लढल्यानंतर 1913ला मनमोहन सिंग सरकारमार्फत हे मंजूर करण्यात आलं वक्फ ॲक्ट, आणि वक्फला एक संपूर्ण स्वायत्तता आणि अधिकार मिळाले। आता हा जो बिल आलेला आहे याच्यामध्ये मुस्लिम समाजाला शंका अशी आहे की कुठंतरी सांगितलं हे जातं आहे की आम्ही तुम्हाला एम्पॉवर करू, एफिशियंट बोर्ड बनवू, परंतु जे मूलभूत अधिकार आहेत तेच काढून घेण्यात येत आहेत। सर्वात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की आज वक्फ बोर्डला CEO आहे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर। आता हे म्हणतात की त्याचा पॉवर कमी करून संपूर्ण अधिकार कलेक्टरला दिले। आपल्याला माहीत आहे कलेक्टरमार्फत कुठलंही काम केलं जाऊ शकतं। आता एक इलेक्शनचं हे झालेलं आहे, सुप्रीम कोर्टने त्याच्यावर ताशेरे ओढले, म्हणजे इलेक्शन झाल्यानंतर कसे काय मतं वाढली हा प्रश्न आहे। तर कलेक्टरमार्फत काही करता येतं, तर त्याच्यासाठी एक स्वायत्त जो बोर्ड आहे वक्फ बोर्ड, आणि त्याचा एक CEO आहे। आणि त्याचबरोबर दुसरी जी गोष्ट आहे, एक असा भ्रम निर्माण केला जात आहे की आपली जी संपत्ती आहे ती वक्फमध्ये जर गेली किंवा वक्फ बोर्डने दावा केला कोणी हिंदूची संपत्ती असेल तर मग त्याला अधिकार त्याला मिळू शकत नाही, असं हे सांगितलं जातं। परंतु वास्तव सत्य असं आहे की जर कुणालाही कंप्लेन असेल तर तो ट्रायब्युनलकडे जाऊ शकतो। वक्फ ट्रायब्युनल आहे, वक्फ ट्रायब्युनलला जर त्यांनी डिसिशन दिलं तुम्हाला पटलं नाही, तुम्ही हायकोर्टामध्ये जाऊ शकता, सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता। परंतु आज हिंदू बांधवाच्या मनामध्ये असा एक भ्रम निर्माण केला आहे। तिसरा एक भ्रम असा निर्माण केला गेलेला है कि औकाफकडं 9,40,00,000 एकड़ की ज़मीन है, बहुत बड़ी ज़मीन औकाफ के कब्जे में है और ये मुसलमानों के इसमें ऐसा जो है तो एक भ्रम फैलाया जा रहा है। आपल्याकडं हिंदू चॅरिटेबल ॲक्ट आहे, आंध्रा आपण विचार करा, आंध्र, तेलंगणा आणि बिहार हे 3 जागाचे जर आपण काढली, जे संस्थान आहेत, शाळा आहेत जे हिंदूंमार्फत चालवले जातात, त्याची जी संपत्ती आहे ती 10 लाखच्या वर आहे, 10 लाख एकरच्या वर। तर असा एक भ्रम निर्माण केला जातो की मुसलमानों के पास बहुत बड़ी प्रॉपर्टी है, देश पे कब्जा कर लेंगे, असं काहीच नाही आहे। प्रत्येकाला अधिकार आहे, म्हणजे जसं हिंदू जे आपल्या संस्था आहेत त्यांना संस्थानांना चॅरिटेबल ट्रस्टमार्फत ट्रस्टी नेमण्याचा अधिकार आहे, इथंही मुसलमानांना अधिकार आहे। मग इथं हे सांगितलं जातं की 2 ट्रस्टी हिंदू असावेत किंवा दुसऱ्या धर्माचे असावेत, हे बुद्धीला पटणारी गोष्ट नाही। ज्या समाजाचं ट्रस्ट आहे, शीख समाजाचं ट्रस्ट आहे, त्याचं व्यवस्थापन कोण करेल? शीख समाज करेल। जैन धर्मियांचं ट्रस्ट आहे, त्याचं व्यवस्थापन ते करतील। पण इथं 2 हिंदूंना आणून त्याला ट्रस्टी बनवणं हे कुठंतरी बुद्धीला न पटणार आहे। समझा जो बात समझ में आ रही है समाज की भी और इसके भी, जो आप कह रहे हैं कि साहब ये वक्फ की संपत्ति को हम सेफ गार्ड करना चाहते हैं, एक तरफ तो ये कह रहे हैं, आणि दुसरीकडे आपण काय केलं की ज्या लोकांनी जर वक्फची संपत्ती हडप केली, कोर्टामध्ये प्रूव्ह झालं, तर अगोदर त्यांना जेल आणि सक्त मजुरी होती। आता ह्याने म्हटलं सक्त मजुरी फक्त जेलच आहे, त्याचबरोबर असं केलं गेलं की जेल आणि पेनल्टी, तर फक्त पेनल्टी आहे, म्हणजे वक्फची जमीन अब बंदरबाट करेंगे आप। आणि सर्वात जो महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये तो असा आहे की एक शिया वक्फ बोर्ड आहे आणि सुन्नी वक्फ बोर्ड आहे, 2 वक्फ बोर्ड आहेत। आता जे मुकेश अंबानींचा जो बंगला आहे, जो महाल आहे, जगातील सर्वात महागडा महाल, रेसिडेन्शियल पॅलेस ज्याला म्हणतात, कुणालाच नाही, आमच्या यांच्याकडे आहे, मुकेश अंबानीकडे, तो बसवलेला आहे। कुठं बसवला तो? एका अनाथांच्या जमिनीवर। ती जमीन आहे वक्फ बोर्डची, आणि त्याच्यामध्ये आगा खानी, बोहरा असे 2 प्रकार असतात, त्यांचं ते जमीन आहे। आम्हाला असं वाटतंय की ह्या संपूर्ण प्रयत्नामागे प्रयत्न असा आहे की आपल्याला माहीत आहे आपण एअरपोर्ट विकून टाकलं अंबानी साहेबांना, रेल्वे विकून टाकलं, सरकारी संपत्ती आपण विकत होतो, तर एवढी मोठी संपत्ती वक्फ बोर्डाची ह्याच्यावर नजर आहे। तर कुठंतरी याच्या मागं उद्देश असा आहे, त्यांनी सांगितलं की ह्या 2 बोर्ड व्यतिरिक्त आम्ही 3रा बोर्ड निर्माण करू, आणि 3रा जो बोर्ड असेल आगा खानी बोर्ड, तो डिसाईड करेल काय करायचं। ते फार सोपं आहे ना, ते बोर्ड करायचा, केस तर सुप्रीम कोर्टमध्ये आहे, मग त्यावर इन्फ्लुएन्स करायचं, असा हा त्याचा मागचा उद्देश आहे। फक्त एवढंच आहे की आपल्या घटनेनं आपल्याला अधिकार दिले आर्टिकल 25 आणि 26मध्ये, वक्फ ही इबादत आहे। एक मुसलमान आपली संपत्ती दान करतो, अल्लाहला दान करतो, त्याचा अर्थ असा असतं की अल्लाहला प्रॉपर्टी देतो,
प्रॉपर्टीचा मालक आता अल्ला झालेला आहे. त्याचा अधिकार नाही की त्यानं विकावं किंवा घ्यावं, काहीच नाही. त्यानं आपली संपत्ती दिलेली आहे. कशासाठी दिली? सामाजिक कार्यासाठी दिलेली आहे. शाळा, हेल्थ, एज्युकेशन अशा पर्पजसाठी ही संपत्ती दिली जाते आणि मोठी संपत्ती आपल्याकडं आहे वक्फे. हा जो भ्रम निर्माण केला जातो आहे आपल्या हिंदू बांधवामध्ये की काहीतरी म्हणजे पूरा पहले की जो हुकूमत थी उनके तरफ से संपत्ति है कि ऐसा कुछ भी नहीं है. मुसलमान ने अपनी प्रॉपर्टी अपने मेहनत के पैसे से दान किया, समाज के लिए दान किया. सिर्फ समाज के लिए नहीं किया, मैं कहता हूँ देश के लिए दान किया. विहिरी खोदल्या, सर्व काम होतं त्याच्यामध्ये, असं काही सडकं बांधलेली आहेत त्यावर. तर अशा प्रकारे जे चांगलं एक काम आहे आणि ज्यासाठी फार लढा दिल्यानंतर वक्फ बोर्डची निर्मिती झाली. वक्फ बोर्डचा जो कारोबार आहे कोणताही मुसलमान त्याच्याशी संमत नाही. फार भेगळपणा आहे, भ्रष्टाचार आहे, ते आम्हाला माहीत आहे. परंतु वक्फ बोर्डच समाप्त करणं आणि एवढी जी चाल आहे ही मुसलमानांना पसंत नाही. त्याच्यामुळे आपण पाहतो की देशामध्ये फार पहिल्यांदाच, मला वाटतं पहिल्यांदा 5 कोटी लोकांनी आपला निषेध यावर नोंदवला आहे. तर आम्हाला अशी आशा आहे की JPC यावर चांगला डिसिशन आणेल आणि हे बिल वक्फमध्ये पास होणार नाही आणि तो पुन्हा म्हणजे जसं अगोदरचे बिल होते त्यांनी काही करून आपला पास करून घेतले, व्हॉईस मेसेजने पास झाले, असं काही याच्या बाबतीत होणार नाही. चांगली चर्चा होईल, काही चांगलं याच्यातून निघेल आणि मुसलमानांना न्याय मिळेल अशी आशा आहे. आपलं नाव सर? माझं नाव इंजिनियर वाजिद खाते.